YouTube चॅनल। आज आपण बघणार आहे सिम्प्लिफिकेशन ट्रिक। ओके, बघा याचा आन्सर बघा मी कसं झटपट लिहिते बघा। 3 4/7 7 4/8 इथे 6 7/9 इथे 11 9/10 इथे 2 3/8। तुम्ही म्हणाल मॅडम एवढा झटपट आन्सर तुम्ही कसे काय लिहिले? तुम्ही मजाक तर करत नाही, काही पण तर लिहित नाही। मी काही पण लिहित नाही किंवा मी मजाक पण करत नाही। हे सॉल्व करायची एक ट्रिक आहे। बघा मी तुम्हाला ट्रिक सांगते। बघा स्टुडंट, ही ट्रिक कशी आहे बघा। इथे 3 + 4/7 आहे, तर आपण जेव्हा 3 + 4/7 लिहितो हे आपण ट्रॅडिशनल मेथडला कसं होतो, इथे 1 घेत होतो, मग याचा क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो। 7 × 21 + 4 × 1 4/7। ओके, मग काय होतं तर 25/7 आणि मग याला आपण कन्वर्ट करतो फ्रॅक्शन मध्ये। इथे 25 7 है ना, 7 3 21 आणि इथे होत होते मग 4। ओके, मग आपण याला कसं लिहित होतो, हा 3 है ना, हा 3 7 आणि हा 4। ओके, अशा प्रकारे आपण काय करतो त्याचे आन्सर काढत होतो। पण बघा ही झाली ट्रॅडिशनल मेथड। पण आता बाय ट्रिक ना झटपट कसं सॉल्व करायचं बघा। झटपट कसं सॉल्व करायचं सांगते। इथे काय 3 + 4/7 आहे, तर आपण काहीच नाही करायचं, याला हे चिपकून देतो 3 4/7 हे झाले आन्सर। ठीक आहे, तसं आपण दुसरा प्रॉब्लेम घेतलं 3 + 9/10, त्याला सुद्धा याला चिपकून देतो 3 9/10। तुम्ही चेक करून पहा किंवा करून पहा, आन्सर सेम हेच येणार। ओके, कसं करतो हे प्रॉब्लेम, याचा आन्सर काय 7 4/8। अशा प्रकारे हे चिपकून दिले की याचे आन्सर येते। ठीक आहे, मग हे ट्रिक केव्हा लागू होते, जेव्हा हा न्यूमरेटर आहे हा काय असेल लहान असेल डिनॉमिनेटर पेक्षा, हा काय असेल लहान असेल। समजा आपण 3 + 10/7 घेतलं तर इथे हे ट्रिक लागू होणार नाही, कारण इथे जो डिनॉमिनेटर आहे हा काय लहान आहे कोणापेक्षा, न्यूमरेटर पेक्षा है ना। तर मग अशा वेळेस हे प्लसचे आपल्याला अशा प्रकारे सॉल्व करता येते। ठीक आहे, आता समजा आपण मायनसचे करूया। समजा मी 3 - 4/7 घेतो। ठीक आहे, 3 - 4/7 आपण हे ट्रॅडिशनल मेथड कसं करतो बघा। 7 3 तिरपा गुणाकार है ना, क्रॉस मल्टिप्लिकेशन 21 है ना, माइनस काय येईल मग 4 × 1 4/7 है ना। आता 21 मधून 4 गेले तर राहते 17 17/7 है ना। आता बघा इथे याचे आन्सर मग आपण काय करतो, डिवाइड करून काढत होतो बरोबर। 7 × 1 7 7 × 2 14। मग याचा आन्सर काय येईल 3। ओके, मग इथे काय 7 बरोबर, 7 बरोबर, आणि 7 3 7 2 14 आणि 14 3। अशा प्रकारे आपण याचा आन्सर लिहित असतो। ठीक आहे ना, 7 2 14 14 + 3 17 17/7 अशा प्रकारे याचा आन्सर येते। ओके, आता बघा हे सेम प्रॉब्लेम बाय ट्रिक न कसं करायचं पहा। काय दिलाय 3 - 4/7 बरोबर, तर बाय ट्रिक न काय करायचं, ह्या 3 मधून 1 मायनस करायचा 2 होते बरोबर। नंतर ह्या 7 मधून 4 मायनस करायचे 3 आणि हे 7 जशानं तसे। ओके, बाय ट्रिक नुसार आपण हे प्रॉब्लेम असं सॉल्व करू शकतो। बघा आपण पुन्हा आणखी काही प्रॉब्लेम बघूया। बघा तसं पुन्हा प्रॉब्लेम घेऊ 7 - 3/8। ओके, आता बघा हे कसं सॉल्व करता येईल आपल्याला। 7 मधून 1 मायनस करायचा, 7 मधून काय करायचा 1 मायनस करायचा 6 बरोबर। नंतर 8 मधून 3 मायनस गेले 5 आणि हा 8। तुम्ही याला ट्रॅडिशनल मेथडला सॉल्व करून बघा, आन्सर सेम हेच येणार। ठीक आहे, आता पुन्हा आणखी प्रॉब्लेम बघूया 5 - 2/9। ओके, आता बघा 5 - 2/9 घेतलं तर 5 - 2 5 मधून आपल्याला 1 मायनस करायला लागेल, काय येईल 4। ओके, ह्या दोघांची मायनस केली तर काय होईल 9 - 2
7/9 दॅट इज द आन्सर. स्टुडंट अशा जर प्रॉब्लेम आला तर मग कसं करायचं बघा बाय ट्रिक ना. बघा इथे 5 1/4 प्लस 6 1/2 आहे. ओके आपण याला 5 प्लस 6 ओके हा प्लस इथे 1/4 प्लस 1/2 आहे. ओके आता बघा 5 प्लस 6 काय झाले 11 प्लस. आता इथे कसं करायचं बघा एक तर आपण इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन करत असतो किंवा ह्या दोघांचा एलसीएम घेत असतो किंवा ह्या दोघांचा न्यूमरेटर आहे हा सेम करत असतो. बघा इथे काय 1/4 प्लस 1/2 आहे. आता न्यूमरेटर जर सेम केला तर काय होणार बघा हा 1/4 आणि याला आपण 4 करू म्हणजे 2 आणि इथे काय येणार मग 4 येणार. कारण इथे आपण 2 ला मल्टिप्लाय केलं तर इथे सुद्धा 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल आपल्याला बरोबर आणि म्हणजे 2 1 दा 2 आणि 2 2 दा 4. आता काय झाला सेम झाला काय डिनॉमिनेटर मग 1 + 2 3/4. ओके म्हणजे इथे काय होईल 3/4. ठीक आहे मग आपल्या ट्रिक नुसार काय प्लस असेल तर काय करायचं चिपकून द्यायचं म्हणजे 11 3/4 इज द आन्सर. ओके नंतर बघा हे प्रॉब्लेम कसं करायचं तर 17 आहे मायनस 5 2/9 तर हा 17 मायनस बघा इथे 5 आहे 5 प्लस 2/9 आहे. ठीक आहे आता बघा इथे हा 17 हा -5 आणि हा प्लस मायनस काय होईल मायनस होईल आणि हा 2/9. ओके आता 5 - 17 काय होईल रे 12 - 2/9. आता आपली मायनस वाली ट्रिक मध्ये काय करतो आपण 12 मधून 1 मायनस करतो काय होते 11. ओके आणि 9 मधून 2 मायनस करतो काय ते 7/9 दॅट इज द आन्सर. ओके आता आपण बघूया एक नेक्स्ट प्रॉब्लेम. बघा स्टुडंट असं प्रॉब्लेम आला तर मग कसं करायचं बघा सगळ्यात पूर्वी हे कॉमन घ्यायचे बघा 5 + 3 - 7 + 4. ओके नंतर इथे प्लस काय होणार 1/6 + 1/4 + 1/2 है ना का 1/6 + 1/4 इथे मायनस होणार मायनस काय 1/2 + 2/3. ओके आता बघा हे काय होणार 5 + 4 9 है ना 9 आणि हे होईल -4 प्लस आता आपण घेऊ याचा एलसीएम. ठीक आहे 12 बघा 1/6 आहे 6 2 दा 12 होते आणि जावे सुद्धा 2 है ना खाली 2 ने मल्टिप्लाय केलं तर वर सुद्धा 2 नेच मल्टिप्लाय करावं लागेल. ठीक आहे आता इथे प्लस आहे है ना नंतर इथे काय 1/4 आहे 4 3 दा 12 है ना खाली आपण 3 ने मल्टिप्लाय केला तर वर सुद्धा 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल. ओके नंतर -1/2 आहे 2 6 दा 12 है ना खाली आपण 6 ने मल्टिप्लाय केलं तर वर सुद्धा 6 ने मल्टिप्लाय करावं लागेल. ठीक आहे नंतर प्लस 2/3 3 4 दा 12 म्हणजे वर सुद्धा 4 ने मल्टिप्लाय करावं लागेल. आता बघा 9 - 4 काय होते 5 प्लस ठीक आहे 2/12 प्लस 3/12 मायनस 6/12 प्लस 8/12. ओके आता बघा 5 प्लस इथे काय होणार मग 2 + 3 - 6 प्लस 8 अपॉन राहणार 12. ओके आता बघा इथे 5 प्लस काय होणार 5 - 6 प्लस 8 अपॉन 12. ठीक आहे आता काय होणार आता बघा इकडे काय होणार मग हा 5 प्लस 5 - 6 - 1 - 1 प्लस 8 काय होईल 7 म्हणजे 7/12 ही आपली ट्रिक आहे 5 7/12. ओके चिपकून द्या त्याचं आन्सर. ओके आता आपण बघूया नेक्स्ट प्रॉब्लेम. असं प्रॉब्लेम आला तर मग कसं सॉल्व्ह करायचं बघा इथे 1200 आहे हा 1200. ओके इथे मायनस आता ह्या 5 13/4 आहे याला आपण 5 + 13/4 लिहू शकतो. ओके नंतर हा प्लस 25. आता बघा हा 1200 इथे मायनस आहे. ठीक आहे -5 हा प्लस मायनस काय मायनस प्लस -13/4 + 25. ओके आता बघा
1200 हा -5 आणि हा 25 प्लस 25 -13/4. ओके, आता बघा हा 1200 ठीक आहे, इथे काय होईल 25 मधून 5 मायनस केलं तर +20 -13/4. ओके, आता हे काय झाले 1220 झाले आणि -13/4. ओके, आता बघा मी कशी करतो. बघा इथे 1220 आहे ठीक आहे, तर इथे आपण 1216 लिहू, त्यात +4 ऍड करू, कारण 1216 + 4 झाले 1220 आणि मायनस करू 13/4 आणि याला करू आपण ब्रॅकेट. आता बघा 1216 प्लस 5 4 4 16 16 मायनस 13 काय होते 3/4 बरोबर. 4 4 16 16 मायनस 13 गेले तर 3 राहते, 3/4. ओके, मग आता काय होणार आहे 1260 आणि हे 3/4, दॅट इज द आन्सर. ओके स्टुडंट, बघा आज आपण सगळ्या ट्रिक बघितले आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू.